नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत मुंबई विद्यापीठाच्या TY-BA अर्थशास्त्र या विषयातील भारतीय कृषी अर्थशास्त्र इंडियन ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स सेमेस्टर 5मधील आर्थिक विकासामध्ये कृषीची भूमिका आपण आज अभ्यासणार आहोत. भारतीय कृषी अर्थशास्त्रामध्ये युनिट 1मधील भारतीय कृषीची मूलतत्वे यामधील आर्थिक विकासामध्ये कृषीची भूमिका. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, भारत हा ऐतिहासिकदृष्ट्या कृषीप्रधान देश असून आजही देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासामध्ये कृषी क्षेत्राला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कृषी क्षेत्र केवळ अन्नधान्याचे उत्पादन करणारे क्षेत्र नसून रोजगार निर्मिती, उद्योगांना कच्चा माल पुरवणे, ग्रामीण उत्पन्न वाढवणे, बाजारपेठाचा विस्तार करणे आणि देशाच्या अन्न सुरक्षिततेला बळकटी देणे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे आर्थिक विकासाची प्रक्रिया समजून घेताना कृषी क्षेत्राचा विकास हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विद्यार्थ्यांनो, कृषीची व्याख्या करताना आपण असं म्हणू शकतो, कृषी म्हणजे जमिनीचा उपयोग करून पिके, फळे, भाजीपाला, तंतू इत्यादींचे उत्पादन तसेच पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय आणि संबंधित उपक्रमांच्या माध्यमातून आर्थिक मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया होय. प्राध्यापक मार्शल यांच्या मते कृषी म्हणजे जमिनीचा उपयोग करून वनस्पती व प्राण्यांपासून उपयुक्त उत्पादन मिळवण्याची आर्थिक क्रिया होय. या अर्थाने कृषीमध्ये नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंचे उत्पादन केले जाते. त्यामुळे कृषी ही केवळ पारंपरिक शेती नसून उत्पादन, रोजगार आणि उत्पन्न निर्मितीशी संबंधित महत्त्वाची क्रिया आहे. विद्यार्थ्यांनो, कृषी म्हणजे जमिनीची मशागत करून विविध पिकांचे उत्पादन घेणे आणि त्यासोबतच शेतीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, फलोत्पादन इत्यादी कृषीपूरक व्यवसाय करणे होय. व्यापक अर्थाने कृषीमध्ये केवळ पिकांचे उत्पादनच नव्हे तर कृषी उत्पादनाशी संबंधित विविध आर्थिक क्रियांचा समावेश होतो. त्यामुळे कृषी ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रमुख आधार क्षेत्र मानले जातं. आता आर्थिक विकासामध्ये या कृषीची किंवा शेतीची भूमिका काय आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे अन्न सुरक्षता निश्चित करणे. अन्न सुरक्षता निश्चित करणे कृषी क्षेत्राचे सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे देशाच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नधान्याचा पुरवठा करणे. पुरेसा आणि नियमित अन्न पुरवठा उपलब्ध असल्यास देशाची अन्न सुरक्षितता मजबूत होते. अन्न सुरक्षा ही आर्थिक विकासाची मूलभूत पूर्व अट आहे, कारण नियोगी व कार्यक्षम बळासाठी पुरेसे पोषण आवश्यक असते. दुसरं आहे रोजगार निर्मिती. भारतातील ग्रामीण लोकसंख्येसाठी कृषी हे रोजगाराचे महत्त्वाचे साधन आहे. शेतीसोबतच पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, कृषी प्रक्रिया आणि कृषीशी संबंधित सेवा यांमधून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो. त्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास ग्रामीण बेरोजगारासाठी कमी करण्यास मदत होतो. नेक्स्ट आहे आपला कृषी उत्पन्नात योगदान. कृषी क्षेत्र देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात महत्त्वाचे योगदान देतं. कृषी उत्पादन वाढल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढतं आणि ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना चालना मिळतं. त्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास हा राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतं. नेक्स्ट आहे आपला उद्योगांना कच्चा माल पुरवणे. आता उद्योगांना कच्चा माल, कुठल्या उद्योगांना कच्चा माल, समजा आता ऊसापासून साखर बनतं, तर त्या साखर कारखान्याचा कच्चा माल काय आहे, ऊस आहे. तसंच कापूस, ऊस, तंबाखू, तेलबिया, ज्यूट, चहा, कॉफी इत्यादी अनेक कृषी उत्पादने विविध उद्योगांसाठी कच्चा माल म्हणून वापरले जातात. कापड, साखर, खाद्य प्रक्रिया, तेल निर्मिती आणि इतर कृषी आधारित उद्योगांचा विकास कृषी उत्पादनावर अवलंबून असतो. त्यामुळे कृषी व औद्योगिक क्षेत्रांमधील परस्परावलंबित्व निर्माण होतं. पाचवा मुद्दा आहे आपला औद्योगिक वस्तूंसाठी बाजारपेठ निर्माण करणं.
कृषी क्षेत्रातील उत्पन्न वाढल्यामुळे ग्रामीण लोकांची क्रयशक्ती वाढते. शेतकरी व ग्रामीण कुटुंबे कपडे, सायकल, दुचाकी, कृषी उपकरणे आणि घरगुती वस्तू इतर औद्योगिक वस्तू खरेदी करतात. त्यामुळे ग्रामीण बाजारपेठेचा विस्तार होऊन औद्योगिक उत्पादनाला मागणी मिळते. नेक्स्ट आहे आपला परकीय चलन मिळवून देणे. आता चहा, कॉफी, मसाले, तांदूळ, कापूस, समुद्री वस्तू किंवा समुद्री कृषी उत्पादने आणि प्रक्रिया केलेल्या कृषी वस्तूंच्या निर्यातीमधून देशाला परकीय चलन प्राप्त होते. कृषी निर्यात वाढल्यास देशाच्या परकीय व्यापाराला देय शेषाला मदत होते. नेक्स्ट आहे आपला ग्रामीण विकासाला चालना. कृषी क्षेत्राचा विकास झाल्यास ग्रामीण भागातील उत्पन्न आणि रोजगार वाढतो. त्यामुळे ग्रामीण लोकांच्या शिक्षण, आरोग्य, निवास, वाहतूक आणि इतर सेवांवरील खर्चाची क्षमता वाढते. परिणामी ग्रामीण पायाभूत सुविधा व जीवनमान सुधारण्यास मदत होते. नेक्स्ट आहे आपला गरिबी कमी करण्यास मदत. आता ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे उत्पन्न कृषी व कृषीपूरक व्यवसायांवर अवलंबून असतं. कृषी उत्पादन आणि शेतमालाचे योग्य दर वाढल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. त्यामुळे ग्रामीण गरिबी कमी करण्यास कृषी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते. 9वा आहे आपला आर्थिक विकासासाठी संरचनात्मक परिवर्तनाला आधार देणे. आता आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत अर्थव्यवस्था हळूहळू कृषीप्रधान अर्थव्यवस्था किंवा कृषीप्रधान अवस्थेतून औद्योगिक व सेवा क्षेत्राप्रधान अवस्थेकडे जाते. या परिवर्तनाच्या प्रक्रियेत कृषी क्षेत्र अधिक उत्पादन बनवणे आवश्यक असते. कृषी उत्पादकता वाढल्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळ, भांडवल आणि बाजारपेठ उद्योग व सेवा क्षेत्राच्या विस्तारात उपलब्धता होते. म्हणजे सध्या शेवटी आपण एवढंच म्हणू शकतो की एकूणच कृषी क्षेत्र ही आर्थिक विकासाचा पाया आहे. अन्न सुरक्षा, रोजगार निर्मिती, राष्ट्रीय उत्पन्न, उद्योगांचा कच्चा माल, औद्योगिक वस्तूंसाठी बाजारपेठ, परकीय चलन, ग्रामीण विकास आणि गरिबी निर्मूलन यासाठी कृषीचे योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशात कृषीचा शाश्वत, उत्पादक आणि तंत्रज्ञानाधारित विकास हा सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी अत्यावश्यक आहे. आजचा दिवस एवढाच. प्रश्न समजून घ्या आणि पेपरला नेहमी विचारला जातो. IMP प्रश्न आहे आर्थिक विकासात कृषीची भूमिका. आजचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.